सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। आज भारताच्या संविधानाच्या विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। भारताच्या संविधानाची जी काही जागृती आपण या ठिकाणी विश्लेषणाच्या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू केली, त्याचं एकमेव कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 65 वर्षाच्या आयुष्यातील सर्वात महान, सर्वश्रेष्ठ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं असलेलं हे भारताचं संविधान, त्या संविधानाच्या निर्मितीचं आणि त्या संविधानाचं महत्त्व भारताच्या व्यतिरिक्त जगाला कळालं, विशेषतः अमेरिकेला कळालं आणि म्हणून त्यांनी द सिम्बॉल ऑफ नॉलेज ऑफ वर्ल्ड ही सर्वात मोठी जागतिक पदवी देऊन बाबासाहेबांचा गौरव केलेला आहे। जगात सर्वात उंच असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, स्मारक त्या ठिकाणी त्यांनी उभारलेला आहे। आणि अगदी याच कारणासाठी भारताच्या सर्वसामान्य 140 कोटी जनतेच्यासाठीच या संविधानाच्या विश्लेषणाचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। बहुजन संघटक यांच्या सहाय्याने या विश्लेषणाचा उपक्रम जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण या भेदाच्या भिंती भेदून या उपक्रमाचा आस्वाद म्हणण्यापेक्षा कर्तव्यातून निष्ठेने आपण स्वीकारावा अशी विनंती प्रथम करतो आणि आजच्या या दुसऱ्या भागाला सुरुवात करतो। दुसऱ्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी या जगामध्ये जे काही तत्ववेत्ते होऊन गेले, त्या तत्ववेत्यांचं तत्वज्ञान ज्याची ओळख आपल्याला नाहीये, अशा जगातल्या अनेक महापुरुषांच्या तत्वज्ञानाचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी मी करणार आहे आणि त्यानंतर आजच्या भागाला आपण सुरुवात करू। दुसऱ्या अर्वाचीन काळामध्ये म्हणजे गेल्या 250 ते 300 वर्षामध्ये या जगामध्ये प्रथम स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या तत्वांना आविष्कारित करण्यासाठी जी पहिली अमेरिकन राज्यक्रांती झाली, त्या अमेरिकन राज्यक्रांतीचे 4 महत्वाचे महापुरुष तत्ववेत्ते होऊन गेले। त्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस पेन आणि थॉमस जेफरसन या 4ही महापुरुषांनी, महामानवांनी जगामध्ये अर्वाचीन काळामध्ये अमेरिकेला स्वतंत्र करून लोकशाहीच्या दावणीला बांधलं। आणि या 4 महापुरुषांपैकी एका महापुरुषाचं म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन या महापुरुषाचं तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आचरणातून सिद्ध करून अनुभवातून आपल्यासाठी जे काही सांगितलं त्याला तत्वज्ञान म्हणतात। आणि ते तत्वज्ञान मी आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो आणि या तत्वज्ञानाच्या वाचनानंतर आजच्या दुसऱ्या भागाला मी लगेच सुरुवात करतो। ते म्हणतात, बेंजामिन फ्रँकलिन ते म्हणतात, कामाच्या तयारीत जर तुम्ही अपयशी असाल तर तुम्ही अपयशाची तयारी करता। त्यानंतर ते म्हणतात, ज्ञान प्राप्त करण्यासाठी खर्च केलेला प्रत्येक पैसा सगळ्यात जास्त फायदा देतो। पुन्हा ते सांगतात, आयुष्यातील सगळ्यात जास्त त्रास यात आहे की आम्ही फार लवकर म्हातारे होतो आणि बुद्धिमान उशिरा होतो। त्यानंतर ते पुन्हा सांगतात की ज्या कामाबद्दल सगळ्यात जास्त चांगलं बोललं जातं त्या कामाच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने केलेले काम अधिक चांगले होते। पुन्हा ते सांगतात, माफी मागताना ही गोष्ट ध्यानात घ्या की तुमची माफी कोणत्याही बहाण्याला जोडू नका। माफी आणि बहाणा एकमेकांना जोडून नुकसान करून घेऊ नका। पुन्हा ते सांगतात, तुमची प्रतिभा कधीच झाकून ठेवू नका। कोणत्याही कामाच्या तयारीत तुम्ही अयशस्वी होत असाल तर तुम्ही अपयशी होण्याची तयारी करीत आहात। शिकण्यासाठी तयार न होणे म्हणजे अडाणी राहण्यापेक्षा लाज आणणारी गोष्ट आहे। पाय घसरला तर एक वेळ सावरता येते, पण जीभ घसरली
तर त्यातून कधीही सावरता येत नाही. सर्वांसाठी सभ्यपणा, काहींसाठी मिलनसार, काहींसाठी घनिष्ठ, एकासाठी दोस्त आणि शत्रू मात्र कोणाचाच नाही. जे काम तुम्ही आज करू शकता ते आजच करा, उद्या कधीच येणार नाही. तुम्हाला 100 वर्षापेक्षा जास्त जगायचे आहे असे समजून काम करा. प्रार्थनाही अशाच पद्धतीने करा की तुमचा मृत्यू उद्याच होणार आहे. वृद्ध पत्नी, जुने पाळीव कुत्रे आणि सम्यक मार्गाने मिळविलेला पैसा हे माणसाचे खरे मित्र आहेत. प्रत्येक चूक ही उद्या दुरुस्त केली जाऊ शकते, पण हा उद्या कधीच येणारा नसतो. एक पैसा वाचवणे म्हणजे एक पैसा कमावण्यासारखे आहे. जो सर्व शिकतो तो बुद्धिमान होय. जो इच्छांवर नियंत्रण ठेवू शकतो तो ताकदवान होय. आणि जो संतुष्ट असतो तो धनवान समजला जातो. जगात 3 गोष्टी फार कठीण आहेत. एक पोलाद, दुसरा हिरा आणि तिसरा स्वतःला ओळखणं. छोटे छोटे खर्च फार विचार करून केले पाहिजेत. जहाजाला पडलेले एक छिद्र सुद्धा भव्य जहाज बुडवू शकते. आणि शेवटी ते सांगतात, जेव्हा तुम्ही कठोर मेहनत करता तेव्हाच तुमचं नशीब चांगलं असतं. कठोर मेहनत ही चांगल्या नशिबाची जननी आहे. आणि शेवटी एक सांगतात ते, असं काही लिहा की जे वाचण्या योग्य असेल आणि असं काम करा जे लिहिण्या योग्य असेल. असे महापुरुष तत्ववेत्ते माननीय बेंजामिन फ्रँकलिन यांचं तत्वज्ञान मी आपल्यासमोर सादर केलं. आणि आता आपण भारताच्या संविधानाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. जेव्हा भारताच्या संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदाचं लिखाण करण्याची वेळ, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे प्रश्न पडला की या 1 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं लेखन म्हणजेच भारत देशाचं नाव आणि त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये इंडिया हे नाव घोषित करण्यापूर्वी, टाकण्यापूर्वी अनेक विचार त्यांनी केले, अनेक कारणांचा मागोवा घेतला. त्यामध्ये आमचा देश पूर्वी हिंदुस्थान म्हणून ओळखायचा. हिंदुस्थान, भारत आणि पाकिस्तान एकत्र असतानाचा हा हिंदुस्थान. कधी कुणी भारत सुद्धा हे नाव त्या ठिकाणी उल्लेख करायचे. परंतु जेव्हा स्पेनच्या राणीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन क्रिस्टोफर कोलंबस आणि वास्को द गामा या 2 पोर्तुगीज तत्ववेत्यांनी जगाचा नवनवीन भूप्रदेशाचा शोध लावण्यासाठी स्पेनच्या राणीनं केलेलं आव्हान त्यांनी स्वीकारलं. आणि क्रिस्टोफर कोलंबस इंडिया, दॅट इज भारत, ज्याला म्हणतात आपण 1 क्रमांकाच्या अनुच्छेदातून, त्या देशाला, त्या नवीन भूप्रदेशाला शोधण्यासाठी निघाला. परंतु पॅसिफिक महासागराला वळसा घातल्याच्या नंतर क्रिस्टोफर कोलंबस भारताच्या ऐवजी अमेरिकेमध्ये जाऊन पोहोचला. म्हणजेच अमेरिकन नवीन भूप्रदेशाचा शोध क्रिस्टोफर कोलंबसने लावला. आणि वास्को द गामा याला अमेरिका शोधायची होती, तर चुकून योगायोगाने ते या हिंदुस्थानमध्ये पोहोचले 1498च्या दरम्यान. आणि मग वास्को द गामाने या नवीन भूप्रदेशाचा कलकत्त्यामध्ये पाय ठेवला, बंदरामध्ये, आणि नवीन भारताची ओळख, नवीन हिंदुस्थानची ओळख त्या ठिकाणी जगाला झाली. आणि विशेष म्हणजे
अमेरिकेच्या शोध लावल्याच्या नंतर क्रिस्टोफर कोलंबसला त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये, अमेरिका नाव तर नंतर पडलेलं आहे, परंतु त्या भूप्रदेशावर पाय ठेवल्याच्या नंतर सुरुवातीला त्या भूप्रदेशामध्ये जे तेव्हाचे मूल निवासी होते त्या मूल निवाशांना रेड इंडियन या नावाने ओळखत असत. आणि हे रेड इंडियन ते मूल निवासी होते त्यावेळेस ते अमेरिकेमध्ये. आणि आपल्या देशात सुद्धा त्या काळामध्ये मूळ निवासी हे आदिवासी जे जंगलात राहणारे ते जगाचे मूळ निवासी आहेत, कुठल्या एका देशाचे नव्हेत. आणि आपल्या देशात सुद्धा या ठिकाणी आपल्या देशाचा इतिहास असा होता की आपल्या देशामध्ये नाग, द्रविड, यक्षु, अज, पणी या 6 वंशाची लोक आपल्या देशामध्ये राहत होती. आणि या 6ही वंशाच्या लोकांमध्ये जवळपास 4000 वर्षापूर्वीच्या इतिहासामधून स्पष्ट झालेलं आहे की या 6 वंशाच्या लोकांमध्ये तेव्हा लोकशाहीची म्हणजे स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या 4ही प्रकारच्या नैसर्गिक नियमावर आधारित असलेल्या लोकशाही मूल्यांची आविष्कारिता त्या काळामध्ये सिंधू आणि मोहनजोदारो या प्राचीन संस्कृतीच्या माध्यमातून आविष्कारित झालेली होती. त्या काळामध्ये एकही देवाचं देऊळ नव्हतं, मंदिर नव्हतं, कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा नव्हत्या. आणि माणसाला माणसाप्रमाणे माणुसकीच्या व्याख्येमध्ये जगण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असल्यामुळं वर्णभेद, लिंगभेद सुद्धा त्या ठिकाणी नव्हता. स्त्री आणि पुरुष एकत्र नग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी स्नानगृह होती, म्हणजे लिंगभेद सुद्धा नव्हता. अशा जवळपास 4 ते 5000 वर्षापूर्वीचा हा सिंधू संस्कृतीचा इतिहास आपल्या देशामध्ये होता. आणि जेव्हा हे आर्य लोक बाहेरून आले इसवी सन पूर्व 18 ते 19व्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व 18 ते 19व्या शतकामध्ये हे आर्य लोक बाहेरून आले आणि त्यांनी येथील या लोकशाहीवादी सिंधू आणि मोहनजोदारो संस्कृतीचा, सिंधू संस्कृतीचा त्यांनी आपल्या साम, दाम, दंड आणि भेदाच्या कूटनीतीच्या आधारावर येथील लोकशाही मूल्य पायदळी तुडवून येथील लोकांना आपलंसं केलं, गुलाम बनवलं. काही प्रसंगी जबरदस्ती केली, म्हणजे साम समजावून सांगणे, दाम लालू दाखवणे, दंड जबरदस्ती करणे, भेद म्हणजे त्यांच्यामध्येच मतभेद निर्माण करून त्यांच्यावरती त्यांना संपवणे आणि आपलंसं करणे. या कूटनीतीच्या आधारे त्यांनी येथील सर्व वंशाच्या लोकांना त्यांनी जवळपास संपवलं. आणि जे काही उरले ते त्यांना शरण गेले आणि ते शरण गेलेला समाज म्हणजे आज बहुजन समाज होय. आणि या बहुजन समाजावरती आजपर्यंत, आज 2025च्या काळापर्यंत या आर्य लोकांनी, या मनुवाद्यांनी, या RSS वाल्यांनीच, या आर्यांनी संपूर्ण कुसंस्कृतीचा पगडा टाकून सद्विचारी न बनण्यासाठी, माणूस न बनण्यासाठी, त्यांना सत्य असत्य, कुशल अकुशल, चांगलं वाईट, खरं खोटं याची पारख होऊ न देण्यासाठी, थोडक्यात विवेकातून प्रतिभाशक्ती निर्माण होऊ न देण्यासाठी केलेला प्रयत्न या कुनीतीत, या कुसंस्कृतीचा आहे, या आर्यांचा आहे, या RSSचा आहे, या मनुवाद्यांचा आहे. आणि असा इतिहास असलेल्या देशाला जेव्हा संविधान द्यायचंय तर या देशाचं नाव कशा पद्धतीने ठेवावं, ह्याचं नाव कशा पद्धतीने ठेवावं हा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेस या देशाला जेव्हा या आर्यांनी बाहेरून आलेल्या आर्यांनी जेव्हा संपूर्ण आर्यांच्या टोळ्या इथं आल्या, वर्षानुवर्षे, शतकानुशतके त्या टोळ्या येत गेल्या आणि त्यांनी या देशातल्या या लोकशाहीवादी, मानवतावादी, निसर्गवादी असलेल्या 6 प्रकारच्या वंशावरती त्यांना गुलाम बनवल्याच्या नंतर यांच्यावर कुणी राज्य करायचं यासाठी आर्य लोकांच्या टोळ्यामध्ये म्हणजे याच ब्राह्मणांमध्ये तेव्हा युद्ध झालं, त्यांच्या अंतर्गत युद्ध झालं की यांच्यावरती राज्य कुणी करायचं यासाठी. तेव्हा एक भरत नावाची टोळी होती, त्या टोळीनं संपूर्ण आर्यवंशीच्या तेव्हाच्या टोळ्यांना त्यांचा पराभव केला आणि त्या भरत नावाची टोळी बलदंड ठरली आणि त्या भरत नावाच्या टोळीवरून या देशाला भारत नाव पुढे पडलं. आणि म्हणून भारत देशाच्या या आपल्या जो देश भारत आहे या भारताचा पूर्व इतिहास म्हणजे या भरत नावाच्या टोळीवरून भारताचं नाव पडलेलं आहे. अशा पद्धतीचा इतिहास या ठिकाणी आहे आणि हीच ओळख संपूर्ण जगामध्ये, भारतामध्ये आहे. आणि नंतरच्या काळामध्ये या पुष्यमित्र शृंगाच्या माध्यमातून या हिंदू धर्म, हिंदू या माध्यमातून, ब्राह्मणवादातून, या वैदिक धर्माच्या माध्यमातून हिंदू हा शब्द आला आणि या हिंदूच्या माध्यमातून हिंदू धर्म, हिंदुस्थान हा शब्द आला. आणि म्हणून या हिंदुस्थानाच्या मागे, हिंदुस्थान शब्दाच्या मागे एक जात आहे, एक धर्म आहे, एक अमानवीय असमानतेचा इतिहास आहे. म्हणून हिंदुस्थानच्या ऐवजी या देशाला
भारत आणि इंडिया, जो इंग्रजीमध्ये इंडिया या शब्दाचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रमांक 1 भारताच्या संविधानातील 395 कोहिनूर हिऱ्यापैकी पहिला हिरा म्हणजे हा भारत अर्थात इंडिया या शब्दाने या देशाचं नाव पडलेलं आहे. आणि या भारत देशामध्ये याची सीमा कोणती? ज्या काही सीमा आहेत, पाकिस्तान सोडल्याच्या नंतर जो काही भाग या भारताच्या आउटलाईन आहेत, जी सीमा आहे, त्या सीमेच्या आतला संपूर्ण भाग, या संपूर्ण भागाला भारत अर्थात इंडिया हे नाव त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाच्या अनुच्छेदामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या देशाला एकत्र एकसंघ ठेवण्यासाठी या ठिकाणी अनेक राज्यांची निर्मिती झाली. राज्यांचा संघ म्हणजे संघराज्य. आपले राज्य आहेत, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, ही सर्व राज्य, केरळ आहे, तामिळनाडू आहे, म्हणजे असंख्य जी काही राज्य होती त्या सर्व राज्यांना त्या राज्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांचा संघ बांधण्याचं काम म्हणजे संघराज्य या माध्यमातून, या उल्लेखातून या ठिकाणी देशाची, भारताची अर्थात इंडियाची रचना या ठिकाणी केली. प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं स्वातंत्र्य असताना त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्यांना एका संविधानाच्या माध्यमातून एकत्र बांधण्याचं काम या झालेलं आहे. म्हणून अनेक राज्यांचा संघ म्हणजेच संघराज्य. असं या संपूर्ण संघराज्याचं क्षेत्र म्हणजेच संपूर्ण भारताचं राज्यक्षेत्र आणि संपूर्ण इंडियाचं त्या ठिकाणी क्षेत्र आहे. अशा पद्धतीनं भारताच्या संविधानातील अनुच्छेद 1 च्या माध्यमातून या संपूर्ण सार्वभौमत्व प्राप्त झालेल्या या देशाचं नाव अशा पद्धतीनं भारत अर्थात इंडिया या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. आता बघा, सर्वात महत्वाचा कलम ज्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक भेदाभेदी आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीमधून एकत्र बांधण्याचं काम या प्रथम क्रमांक असलेल्या या भारताच्या नावामधून या ठिकाणी अधोरेखित होते. परंतु याच भारताच्या आणि या इंडियाच्या क्रमांक 1 च्या अनुच्छेदाचं उल्लंघन सुद्धा आज जे संविधानिक पदावरती विराजमान झालेले आहेत, सर्वात महत्वाचं पद जे भूषण म्हणून उपभोगतात, अशा अनेक व्यक्ती यांनी या प्रथम क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन केलेलं आहे. नरेंद्र मोदी माननीय प्रधानमंत्री आमच्या देशाचे एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळेस प्रधानमंत्री झालेले आहेत. परंतु त्यांनी आजपर्यंत भारत किंवा इंडिया या नावाच्या ऐवजी हिंदुस्तान हा शब्द वापरलेला आहे, वापरत आहेत, वापरत राहतील. म्हणजे या प्रथम क्रमांकाच्या संविधानातील अनुच्छेदाचं उल्लंघन हे नरेंद्र मोदी करत आहेत. त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी, लोकसभेतले खासदार, हे सुद्धा या भारताला हिंदुस्तान हा शब्द वापरतात. एवढंच काय, मी अनुभवलेलं आहे, जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश हे सुद्धा पंतप्रधान आणि हिंदुस्तान असा शब्द वापरतात. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना संविधान विरोधी शक्तीला संविधान नकोय, म्हणून हे हिंदुस्तान हा शब्द वापरून या संविधानाच्या पहिल्याच क्रमांकाचं उल्लंघन करून अपमानित करून सोडत आहेत. आणि या क्रमांक 1 च्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू हा आपण या ठिकाणी धर्म म्हणून जरी गृहीत धरला तरी या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द सर्वात महत्वाचा होता. म्हणून या
प्रथम क्रमांक 1च्या अनुच्छेदाचं उल्लंघन म्हणजेच धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानाचं सुद्धा उल्लंघन या व्यवस्थेने केलेलं आहे. हिंदुस्थान म्हटलं यामध्ये हिंदू आला म्हटलं की धर्म आला, आणि धर्म आला म्हटलं की धर्मनिरपेक्षता ही आपोआपच निघून जाते. म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन आणि उद्देशिकेमध्ये असलेल्या सेक्युलरिझम अर्थात धर्मनिरपेक्षतेचं उल्लंघन सुद्धा या संविधानाची शपथ घेऊन प्रधानमंत्री झालेल्या नरेंद्र मोदींनी सुद्धा या प्रथम क्रमांकाच्या 1चं आणि या उद्देशिकेमधल्या धर्मनिरपेक्षतेचं उल्लंघन करून या पदावर पोहोचलेले आहेत. याचाच अर्थ स्पष्ट आहे की गेल्या 75 वर्षामध्ये आम्ही संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 65 वर्षातल्या अतिमहान आणि सर्वश्रेष्ठ असलेल्या या संविधानाला आम्ही समजून घेऊ शकलो नाही. हे तर पहिल्याच क्रमांकाचं अनुच्छेद आहे, उल्लंघन आहे. हे 395 जेव्हा आपण जसे जाऊ तसतसे प्रत्येक संविधानाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन कसं झालं त्याचं पुराव्यानुसार आपण सादरीकरण करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. आणि म्हणून आपण पाहतो अमेरिकेचं संविधान फक्त 7 कलमांचं आहे. इंग्लंडची तर अलिखित राज्यघटना आहे, आणि इंग्लंडची अलिखित राज्यघटना असून अमेरिकेची फक्त 7च कलमांची असून आमच्या भारतापेक्षा जास्त या दोन्ही देशामध्ये जागृत सर्वसामान्य नागरिकांचा सर्वात जास्त त्या ठिकाणी लोकसंख्या आहे, सर्वात जास्त जगामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कोहिनूर एरियाचं जे काही संविधान भारताला प्रदान केलं त्या संविधानामध्ये एवढं मोठं जरी असलं तरी आमच्या देशातल्या सर्वसामान्य जनतेची मानसिकता ही गुलामीची होती, गेल्या 5000 वर्षापासूनची होती. आणि या 5000 वर्षाच्या गुलामीमधून बाहेर काढण्यासाठी येथील सर्वसामान्य नागरिक हा राष्ट्रवादी संविधाननिष्ठ बनण्यासाठी एवढ्या मोठ्या कलमांची गरज पडली होती. म्हणून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या ठिकाणी बाबासाहेब खपलेले आहेत, झिजलेले आहेत चंदनाप्रमाणे. यासाठीच की इंग्लंडच्या बरोबर अमेरिकेच्या बरोबर आमच्या देशाचा नागरिक जागृत झाला पाहिजे, आणि जागृत होण्यासाठी त्याला या पुराव्याची आवश्यकता आहे की ज्या संविधानाच्या माध्यमातून तो सर्वसामान्य संविधाननिष्ठ नागरिक बनेल यासाठी. परंतु या संविधानाला आम्ही बाबासाहेबांच्या मेहनतीला आम्ही एका जातीमध्ये एखाद्या धर्मामध्ये बंदिस्त करून टाकल्यामुळं संविधान म्हणजे बौद्ध लोकांचं आरक्षणाचा ग्रंथ अशा पद्धतीनं बहुजन ओबीसी समाजामध्ये जो संभ्रम निर्माण करून ठेवलेला आहे तो संभ्रम दूर होण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. म्हणून या विशेषणाचा उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. या पहिल्या क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन आजपर्यंत 75 वर्षांमध्ये अनेकांनी केले नाही. परंतु बाहेर देशात गेल्याच्या नंतर आमचेच प्रधानमंत्री त्या ठिकाणी तिथं सुद्धा हिंदुस्थान शब्द वापरतात. क्वचित प्रसंगी ते इंडिया हा शब्द वापरतात. म्हणजे एवढ्या मोठ्या कष्टाने या देशाचं नाव बाबासाहेबांनी संविधानातून अधोरेखित केलं, परंतु त्यांच्या मेहनतीला शेवटी मनुवादी आरएसएसवादी आपल्या संपूर्ण देशाला गुलाम बनवण्यासाठी यांनी हिंदुस्थान हा शब्द वापरलेला आहे. म्हणून जो कोणी या देशामध्ये आजपर्यंत आणि यापुढं भारत आणि इंडियाच्या ऐवजी जर हिंदुस्थान शब्द वापरत असेल त्याचा आपण प्रत्येकाने जाहीर निषेध, एवढंच नाही तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा सुद्धा दाखल केला पाहिजे. इथपर्यंत आपली जोपर्यंत जागृती होत नाही तोपर्यंत आम्ही संविधाननिष्ठ या भारताचे नागरिक म्हणून आम्ही ओळखू शकणार नाही. आणि यासाठी या भारताच्या संविधानाला अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यावं लागेल. संपूर्ण या प्रथम क्रमांक 1च्या अनुच्छेदामधून एक साध्य केलेले बाबासाहेबांनी घटनाकारांनी काय की या देशातला प्रत्येक सर्वसामान्य नागरिक हा आपापल्या राज्याचा स्वाभिमान जागृत ठेवून आपल्या प्रांतिक भाषेचा प्रांतिक संस्कृतीचा
प्रांतिक नागरिकाचा स्वाभिमान जागृत ठेवून याच्यावरती राष्ट्रवाद जोपासण्यासाठी, भारताची एकता आणि एकात्मता अखंड कायम तेवत ठेवण्यासाठी, म्हणजे प्रथमतः मी भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीय आहे ही संकल्पना कायमस्वरूपी तेवत ठेवण्यासाठी या प्रथम क्रमांक 1च्या अनुच्छेदाचा समावेश या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधानात केलेला आहे. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाने, मी महाराष्ट्राचा जरी असलो, माझा स्वाभिमान मराठी भाषा सुद्धा असली पाहिजेच, पण त्याही पुढे जाऊन मी भारताचा प्रथम नागरिक आणि शेवट अंतिमचा सुद्धा या देशाचा नागरिक असेल. कारण या देशाला स्वाभिमान आहे, या राष्ट्राला स्वाभिमान आहे आणि या राष्ट्राचं आणि देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने त्यासाठी तयार असलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आमच्या देशातला प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिक आज ज्या पद्धतीनं संभ्रमावस्थेमध्ये आहे, आणि त्याला विशेष कारण म्हणजे या प्रथम क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन येथील संविधाननिष्ठ पदाधिकारी जे कोणी असतील, प्रत्येक जण, प्रधानमंत्र्यापासून न्यायालयाच्या काही न्यायाधीशापर्यंत, ज्यांच्यावरती संविधान रक्षणाची संपूर्ण जबाबदारी आहे, असे न्यायाधीश सुद्धा या ठिकाणी पंतप्रधान आणि हिंदुस्थान हा शब्द वापरून या संविधानाचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जी काही व्यवस्था आहे, प्रधानमंत्री असतील, सर्वोच्च न्यायालय असेल, कायदेमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, ही सर्व व्यवस्था या देशातील प्रत्येक नागरिकासाठी, भारतीय जनतेसाठी निर्माण केलेली आहे. आणि ही निर्माण केलेली व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. म्हणून या संविधानाचं महत्व प्रत्येक भारतीय नागरिकाला असलं पाहिजे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने ते स्वतः जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत ते जबाबदार नागरिक होऊ शकत नाहीत. आणि म्हणून या संविधानातील प्रत्येक अनुच्छेद आपण समजून घेतला पाहिजे, तरच आपण ती जागृती करू शकतो. आज आम्हाला जी काही महागाई असेल, बेरोजगारी असेल, वेगवेगळ्या आमच्या देशाचा, जगाचा पोशिंदा जो आहे तो आत्महत्या करत असेल कर्जबाजारी होऊन, आमच्या राष्ट्रावरती म्हणजे आमच्या देशावरती आणि आमच्या राज्यावरती कर्जाचा माउंट एव्हरेस्ट जो आहे, हे सगळे जे समस्या आहेत ज्यांच्यामुळं आम्हाला जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे, अशा अवस्थेतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला या भारताच्या संविधानाला समजून घ्यावं लागेल. आणि त्यासाठीच या 395 कोहिनूर हिऱ्यांना समजून घेण्यासाठी हा आपण उपक्रम राबवत आहोत. बोटावर मोजणे इतके तत्ववेत्ते आणि महापुरुष आपल्यामध्ये होऊन गेले, त्याचं तत्वज्ञान आपण प्रत्येक विश्लेषणाच्या उपक्रमाच्या सुरुवातीला आपण वाचणार आहोत, समजून घेणार आहोत. आज आपण बेंजामिन फ्रँकलिन यांचं तत्वज्ञान समजून घेतलेलं आहे. परंतु या सर्वांच्या माध्यमातून आम्ही जे काही माणूस म्हणून, एक सर्वसामान्य जबाबदार नागरिक म्हणून समजून घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदाचा विश्लेषण आणि त्या मागे घटनाकाराचे श्रम आपल्याला समजून घ्यायला लागले. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी अनुच्छेद क्रमांक 1 जो भारताच्या आणि अर्थात इंडियाच्या या नावाच्या उल्लेखाने सुरुवात झालेला आहे. आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाचा इतिहास या देशाचा समजून घेतला आणि या इतिहासाच्या म्हणजेच गुलामीच्या काळ्याकुट्ट इतिहासामधून बाहेर काढण्यासाठीच या प्रथम क्रमांकाच्या अनुच्छेदाचा समावेश केलेला आहे. बाबासाहेब प्रत्येक ठिकाणी म्हणतात आणि अनेक ठिकाणी सांगतात की मी प्रथमतः भारतीय आहे, अंतिमतः भारतीय आहे. जेव्हा या देशाला स्वातंत्र्य, बाबासाहेबांवरती काही मनुवादी आरोप करतात की बाबासाहेबांनी कधी स्वातंत्र्यासाठी भारताच्या जेल भोगलेली नाही, तुरुंगवास भोगलेला नाही, म्हणून ते राष्ट्रवादी होऊ शकत नाहीत, अशा प्रकारचा आरोप खोटा हे त्या ठिकाणी करतात. याचं विश्लेषणातून एक सांगावंसं वाटतं की जेव्हा 1857ला पहिलं भटपांड्याचं बंड या देशामध्ये झालं, या धर्माच्या रक्षणासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये इंग्रजांनी सुरू केलेले सुधारणावादी कायदे याला विरोध करण्यासाठी या भटपांड्याचं बंड झालं आणि त्याला 1857चा राष्ट्रीय उठाव यांनी त्या ठिकाणी घोषित केलं होतं. तेव्हापासून ते देश स्वतंत्र होईपर्यंत या 90 वर्षाच्या काळात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य केलं.
प्रसंगी स्वतःचं कुटुंबाचं बलिदान देऊन. परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांपेक्षा दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी हा विचार केला होता की या देशाला एक दिवस इंग्रजांना सोडून जावंच लागणार आहे. परंतु ते सोडून गेल्याच्या नंतर, कारण आतापर्यंत 4,500 वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक परकीय आक्रमणं आली आणि सोडून गेली, परंतु तेथे गेल्याच्या नंतर या देशातला जो अस्पृश्य समाज आहे, या देशाची जी लोकसंख्या आहे, ती या चातुर्वर्ण्याच्या माध्यमातून केली आहे. आणि जर एकसंघ होत नसेल, ते भेदाभेद जर नष्ट होत नसेल, तर इंग्रज गेल्याच्या नंतर मिळणारं स्वातंत्र्य सुद्धा गेल्या 4,000 वर्षातल्या परकीय निघून गेल्याच्या नंतर मिळालेलं स्वातंत्र्य त्याच पद्धतीने असेल. मग त्याच्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा हे स्वातंत्र्य कधी ना कधी मिळणारच आहे, तर ते मिळाल्याच्या नंतर या देशाची जडणघडण कशी होईल, त्या आव्हानाचं आव्हान बाबासाहेबांनी मनोमन स्वीकारलं होतं. म्हणून बाबासाहेबांनी या चातुर्वर्ण्याच्या, या मनुस्मृतीच्या कुसंस्कृतीला नष्ट करण्यासाठी जे करता येईल ते करण्याची तयारी त्यांनी सुरुवातीपासूनच केली होती आणि त्याचा प्रत्यय या भारताच्या संविधानाच्या निर्मितीमधून झालेला आहे. म्हणून मनुवाद्यांचा आणि RSS वाद्यांचा हा आरोप खोटा आणि निराधार आहे, याला कुणीही मान्य करू शकत नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाचा पुढचा दूरदृष्टीने विचार करून या भारताच्या संविधानाची निर्मिती केली आणि त्यामधील कोहिनूर हिरे आम्हाला समजत नाहीत, आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून या विश्लेषणाचा उपक्रम आपण चालू केलेला आहे. आज आपण या प्रथम क्रमांकाच्या अनुच्छेदाचं विश्लेषण केलेलं आहे. पुढल्या बुधवारी आपण या ठिकाणी विश्लेषण पुन्हा समजून घेऊ आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करावं, ऐकावं, समजून घ्यावं, जागृत व्हावं, ही एवढी शेवटची अपेक्षा आणि विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.